नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा गोदामावशीला सांगत असते, काहीही झालं तरी आपण लंबूसोबतच पूजा करणार. तर गोदामावशी तिला म्हणते, मग त्या माजुरडीचं काय? कृष्णा तिला सांगत असते, ते मी बघते. आजपर्यंत मधूने माझी माणसं, माझा आनंद सगळं माझ्यापासून हिरावून घेतले, पण यापुढे मी तिला असं करू देणार नाही. राघव माझे आहेत आणि ते कायम माझेच राहणार. आणि ती गोदामावशीला एक प्लॅन सांगते. इकडे मधूसुद्धा खूप खुश असते आणि ती म्हणते, राघवसाठी पूजा फक्त मीच करणार. स्वतःशीच बोलत असते की राघव हा फक्त माझाच आहे. त्या कृष्णाला मी राघवच्या आसपाससुद्धा फिरकू देणार नाही. तो प्लॅन ऐकून तर गोदामावशीला सुद्धा खूप आनंद होतो आणि दोघे मिळून हसत असतात. कृष्णाला या सगळ्यात गोदामावशीची गरज असते. तर गोदामावशी तिला म्हणते, मी इथे फक्त तुला मदत करायलाच आली आहे, तू फक्त सांग काय करायचं ते. कृष्णा म्हणते, मधूने राघवसाठी उपवास केलाय, तिचा उपवास मला मोडायचा आहे. गोदामावशी म्हणते, कुठेतरी जळण्याचा वास येतोय. कृष्णा म्हणते, कुठेतरी नाही, आपल्या दिलात जळण्याचा वास येतोय. कृष्णा गोदामावशीला सांगत असते, राघव फक्त आणि फक्त माझेच आहेत. त्यावेळी रूमचा दरवाजा वाजतो तर तेथे राघव आलेला असतो. राघव रूममध्ये कृष्णाजवळ येतो तर गोदामावशी म्हणते, मला तहान लागली आहे, मी पाणी पिऊन येते, असं म्हणून ती तेथून जाते. कृष्णा राघवला विचारते, काय हवं आहे तुला लंबू? राघव तिला म्हणतो, तुला उपवास नाही करायचा ना, मग तू तब्येत बिघडल्याचं नाटक कर, म्हणजे तुला खाता येईल. तर कृष्णा त्याला विचारते, मग तू तुझ्या मदरला काय सांगणार? राघव तिला म्हणत असतो, तू तिची इतकी का काळजी करतेस, कोण लागते ती तुझी? कृष्णा त्याला म्हणते, तू याच कामाचा आपल्याला रोकडा देतो ना, मग आपण तुझ्या मदरची काळजी केली तरी तू आपल्यालाच टशन देतो. तुझ्या मदरला बरं वाटणं ही आपली जिम्मेदारी आहे. राघव तिला म्हणतो, मग तिची दुसरी इच्छासुद्धा पूर्ण कर ना, लग्न कर माझ्याशी. राघव तिच्याजवळ येऊनच तिला म्हणतो, तू जेव्हा माझ्यावर अशी वैतागतेस ना, तेव्हा मला खूप बरं वाटतं. त्यावेळी गोदामावशी तेथे येते तर राघव तिच्यापासून थोडासा लांब होतो. तर गोदामावशी कृष्णाला विचारते, तू उपास करणार नाहीस ते सांगितलंच नाही यांना? कृष्णा गोदामावशीला म्हणते, आपण याच्या मदरला असं सांगणार आहे की आपण उपवास केलाय आणि याच्या मदरसाठी आपण खोटी खोटी पूजा करायला सुद्धा तयार आहे. राघव तिला थँक्स म्हणून तेथून जातो. सगळ्या लेडीज हॉलमध्ये बसलेल्या असताना रुक्मिणी काकू म्हणत असते, सगळी तयारी करून ठेवा, नाहीतर पूजेचा मुहूर्त टळून जाईल. त्यावेळी रेश्मा काकूंना सांगते की मी पूजेची तयारी तर करत आहे, परंतु मी पूजा करणार नाही. रुक्मिणी काकू रेश्माला समजावते, ही फक्त पूजा नाही तर हे एक व्रत आहे आणि एकदा सवासनींनी हे व्रत सुरू केलं की ते अर्ध्यामध्ये सोडायचं नसतं. रेश्मा म्हणते, मी काय सुखासुखी नकार देतीये का हे व्रत करायला? माझ्याबरोबर जे काही झालंय ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. रुक्मिणी काकू तिला म्हणते, मला बाकीचं काही माहीत नाही, पण तू जर पूजा करायला आली नाहीस तर तुला या घरात राहता येणार नाही. आम्ही पूजा करून परत येईपर्यंत तुला या घरातून बाहेर पडावं लागेल. ऋतुजा रेश्माला म्हणते, तुला किती वेळा समजावलं पण तुला काही समजूनच घ्यायचं नाहीये. त्यावेळी रिषभ तेथे येऊन म्हणतो, रेश्मा या घरातून कुठेही जाणार नाही. रेश्मा त्याला म्हणते, तू आमच्यामध्ये पडायची काही गरज नाही. रिषभ तिला म्हणतो, रेश्मा तुझी चिडचिड होणं स्वाभाविक आहे. मला माहिती आहे मी तुझा गुन्हेगार आहे. तुला काही सांगण्याचा हक्क मी कधीच गमावलाय. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, ही पूजा आपल्या दोघांसाठी आणि आपल्या नात्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रुक्मिणी काकू त्याला म्हणते, मी आणि ऋतुजा तिला सांगून सांगून दमलोय, पण तिला काही ऐकायचंच नाहीये. तर रिषभ म्हणतो, ही पूजा आजच्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे ना, मग ही पूजा मी करेन आणि मी रेश्मासाठी उपवाससुद्धा केलाय. तर काकू म्हणतात, वटपौर्णिमेची पूजा सुवासिनी बायकाच करतात. रिषभ म्हणत असतो, पूजा जर बायका करू शकतात तर नवरासुद्धा करूच शकतो ना. माझं रेश्मावर मनापासून प्रेम आहे, म्हणूनच ही पूजा मी करणार आहे. कृष्णा त्याला म्हणते, काय सॉलिड बोलला रे तू भावड्या, डायरेक्ट आपल्या काळजात घुसलं. रिषभ तिला म्हणतो, हा फक्त डायलॉग नव्हता, मी जे काही बोललो ते मनापासून बोललो. रेश्माला थोडंसं वाईट वाटत असतं, त्यामुळे ती तेथून निघून जाते. काकू रिषभला म्हणत असते, रीती भातींची काही कदरच नाहीये तुम्हाला, नुसता मनमानी कारभार चाललाय, चालू द्या, असं म्हणून ती सुद्धा रागातच तेथून जाते. ऋतुजा म्हणते, इतका गुणी नवरा मिळालाय रेश्माला, पण तिला त्याची कदर नाहीये. तर रिषभ म्हणतो, चूक मी केलीये, रेश्माला हवा तेवढा वेळ घेऊ देत. कृष्णा रिषभच्या जवळ जातच पुन्हा एकदा विचारते की तो लंबू खरंच तुझा भाऊ आहे का? तो तुझा भाऊ असणं शक्यच नाही. असं बांधल्यासारखा गजगज राहतो, खिशात हात घालून राहतो. कृष्णा राघवच्या वेगवेगळ्या ॲक्शन्स करून दाखवत असते. त्यावेळी राघव तेथे येतो.
कृष्णाला ते माहीत नसतं, त्यामुळे तिच्या ॲक्शन सुरूच असतात. त्यावेळी बोलत बोलतच तिचं लक्ष राघवकडे जातं, तर ती बोलायची एकदम गप्प होते. कृष्णा रिषभच्या मागे लपून त्याला म्हणते, तू मला सांगितलं का नाही तो आलाय? आपण त्याला घाबरत नाही, पण तरी तू सांगायला हवं होतं ना. तर ऋतुजा म्हणते, घाबरत नाहीस ना, मग दचकलीस कशाला? कृष्णा म्हणते, मागे एवढा मोठा पर्वत आल्यावर माणूस दचकणारच ना. त्यावेळी राघव कृष्णाच्या जवळ जातो, तर कृष्णा म्हणते, आता इथे खूप पब्लिक आहे, त्यामुळे तुला जे काही विचारायचं आहे ते लांबूनच विचार. तर राघव तिला थँक्यू म्हणतो. माझ्या या भावाला थोडीशी अक्कल शिकवल्याबद्दल थँक्यू. कृष्णानेच रिषभला रेशमासाठी व्रत करण्याची आयडिया दिलेली असते. राघव कृष्णाला म्हणतो, मला आनंद आहे या घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीसाठी तू न सांगता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतेस, याचा मला खरंच आनंद आहे. त्यावेळी सगळ्या लेडीज तेथून आवरण्यासाठी जातात. तर रिषभ राघवला म्हणतो, दादा तू शुअर आहेस ना? राघव म्हणतो, हो, पण अनफॉर्च्युनेटली ती काहीच रिॲक्ट करत नाहीये. मला वाटलं होतं ती थोडं तरी रिॲक्ट होईल, पण नाही. रिषभ म्हणतो, पण ती जर खरंच सिंधू वहिनी नसेल तर त्या बिचारीवर अन्याय होईल. राघव म्हणतो, ती सिंधूच आहे, पण ती कृष्णा बनून का फिरतीये हेच कळत नाहीये. मला वाटतंय की ती खोटं बोलतेय माझ्याशी. तिने आज उपवास केलाय. मला खात्री आहे ती कृष्णा नाही, माझी सिंधूच आहे. मी जर प्रूव्ह केलं तर तू विश्वास ठेवशील का? आज मी ही गोष्ट सिद्ध करून दाखवतोच. गोदामावशी रूममध्ये ताट घेऊन आलेली असते, तर कृष्णा तिला म्हणते, आज माझा उपवास आहे, तुला माहिती आहे ना, मग तू जेवणाचं ताट कशासाठी आणलं? तर गोदामावशी म्हणते, तुझा उपवास आहे, माझा तर नाही ना, मग मला 2 घास सुखाचे खाऊ दे की. तर कृष्णा तिला म्हणते, खा ना मग, फक्त मधू आली की. तेवढ्यातच बाहेर मधू आलेली असते आणि ती विचारते, मधू आली तर काय? कृष्णा तिला म्हणते, आपण मावशीला तेच सांगत होतो, मधू आली तर आपल्यासाठी फिक्स जेवण घेऊन येणार, कारण तिला माहिती आहे ना आपला उपवास नाहीये ते. मधू तिला म्हणते, हो मी जेवण आणलंच आहे आणि त्यासोबत मिठाईसुद्धा आणली आहे, खाऊन घे, नाहीतर भूक लागली असं घर डोक्यावर घेशील. मधू कृष्णाला काजूकतली भरवत असते, तर गोदामावशी मोठ्याने ओरडते आणि म्हणते की कृष्णाला काजूकतलीची ॲलर्जी आहे. आता काजूकतली खाल्ली असती तर तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं असतं. तू राहू दे, मी भरवते तिला, असं म्हणून गोदामावशी आणि कृष्णा दोघीजणी मिळून नाटक करतात तिला भरवल्याचं, आणि कृष्णासुद्धा खाल्ल्याचं नाटक करत असते. तर मधू म्हणते, काही लागलं तर सांगा, मी रूममध्येच आहे, असं म्हणून ती तेथून जाते. गोदामावशी लगेच दरवाजा बंद करते. तर कृष्णा गोदामावशीला म्हणते, बघितलंस ना तू, माझा उपवास मोडायला आली होती ती. आता तू बघच मी तिचा उपवास कसा मोडते. कृष्णाचा काहीतरी प्लॅन असतो. ती बाहेर येऊन मनात विचार करते, मधूकडे पाहते आणि म्हणते की तू माझ्या राघवसाठी उपवास करतेयस ना? हा वटपौर्णिमेचा उपवास आहे. ज्याचं मन साफ त्याचाच उपवास सफल होतो. पण हे तुला नाही कळणार. राघव रूममध्ये नसतो, परंतु तरीही कृष्णा मधूच्या रूमच्या बाहेर येऊन मोठ्याने ओरडत असते की लंबू, आपण सांगितलं ना तुला, आपण हा प्रसादाचा लाडू नाही खाणार. आपण तुझी बायको नाही, आपण हा प्रसादाचा लाडू खाणार नाही. तू तुझ्या त्या सिंधुबिंदूला शोधून आण आणि तिला हा लाडू खायला दे. नाहीतर जी कोणी तुझी होणारी बायको असेल तिला हा लाडू खायला दे. आपण हा लाडू मिरर खाली ठेवून चाललोय, असं म्हणून कृष्णा तो लाडू तेथे खाली ठेवते आणि तेथून लांब जाऊन लपून पाहत असते. मधूला राघवची बायको व्हायचं असतं, त्यामुळे ती बाहेर येऊन तो लाडू खाते. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कृष्णाच्या साडीवर मधूने केमिकल टाकलेलं असतं, त्यामुळे कृष्णाने ती साडी घातल्यानंतर त्यावरील सगळे रंग उडून जातात आणि ती साडी पांढरी होते. तर कृष्णा म्हणते, मी पांढऱ्या साडीमध्ये पूजा कशी करणार? राघव कृष्णाच्या साडीवर वेगवेगळे कलर्स टाकून तिची साडी कलरफुल बनवतो आणि त्यांच्या वटपौर्णिमेला खरा प्रेमाचा रंग चढलेला असतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.